ओके गुड. ठीक आहे, सो स्टार्ट करूया आपण. काल आपण अँगलचे काही क्वेश्चन सॉल्व केले होते. त्यानंतर काही इम्पॉर्टंट कंडिशन्समध्ये आपण केच्या वगैरे व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या होत्या. ठीक आहे. आपलं ह्या रविवारी ह्याच चॅप्टरवरती MCQ पेपर पण असणार आहे. चलो ठीक आहे. सो आपण आता पण काही क्वेश्चन्स घेऊया. ठीक. सो आता क्वेश्चन असा आहे बघा, एक तुम्हाला यामध्ये विचारतात फाइंड द कंडिशन. फाइंड द कंडिशन that, okay, first one is the line 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the line given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता काल आपण एक के फाइंड आउट करण्यासाठी या टाईपचा एक क्वेश्चन सॉल्व केला होता, ज्यामध्ये वन ऑफ द लाईन कोइन्साइड विथ होती. बरोबर. तिथे तुम्हाला होमोजेनियस इक्वेशन पण दिलं होतं. सो सेम मी त्यावेळेस काय सांगितलं तुम्हाला की आपण इथं ऑक्झिलरी इक्वेशन वापरत असतो या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. बरोबर. आता हे जे इक्वेशन दिलंय बघा, मला नाव सांगा ह्या इक्वेशनला काय म्हणतात. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. होमोजेनियस इक्वेशन. होमोजेनियस इक्वेशन डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. बरोबर. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर. आता माझा सेकंड क्वेश्चन असा आहे की याचं मला ऑक्झिलरी इक्वेशन सांगा. देअरफॉर ऑक्झिलरी इक्वेशन इज, येस एनीवन प्लीज. ऑक्झिलरी इक्वेशन काय याचं? bm स्क्वेअर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस प्लस a 2hm इक्वल टू प्लस 0 इज इक्वल टू 0. 0. बरोबर. ठीक आहे. हे झालं त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. करेक्ट. आता कंडिशन फाइंड आउट करणे म्हणजे तेच बघा, ऑक्झिलरी इक्वेशन मी इथं तयार केलं कारण तुम्हाला काय दिलं की इथं वन ऑफ द लाईन यांच्यामधल्या लाईन्स, कारण आपल्याला माहिती आहे होमोजेनियस इक्वेशन तयार कोणापासून होत असतं रे? पेअर ऑफ लाईन्स. बरोबर आहे. कुठून पास होतात त्या लाईन्स? ओरिजिन मधून. करेक्ट, ओरिजिन मधून पास होत असतात. त्यापैकी एका लाईनला ही जी लाईन आहे ना 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 ती कोइन्साइड करते. बरोबर आहे. म्हणजे ह्या होमोजेनियस इक्वेशन मधली एक लाईन आणि 4x प्लस 5y इज इक्वल टू 0, बरोबर, ही लाईन ही जर कोइन्साइड करते, कोइन्साइड करणे म्हणजेच ती कंडिशन आहे आपली पॅरललची. सेम कंडिशन असतात त्या. ओके. मग लाईन जर पॅरलल असतील तर स्लोपची काय कंडिशन असते रे? इफ द लाईन्स आर पॅरलल देन स्लोप्स आर इक्वल. बरोबर. ओके. मग इथं काय येईल? द लाईन असं लिहायचं बघा, 4x प्लस 5y इज, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. हा पेनाची थोडी थिकनेस वाढवतो. ओके. द लाईन 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 coincides with one of the line given by x square plus 2hxy plus by square is equal to 0. therefore म्हणजे स्लोप तुमचा काय येईल बघा, सेम येईल. therefore we can write slope of required line किंवा डायरेक्टली हां असं लिहिलं तरी चालेल बघा. therefore slope of required line, ही जी लाईन दिली ना तुम्हाला क्वेश्चनमध्ये 4x प्लस 5y इज इक्वल टू 0, तिचा स्लोप आणि आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप कसा असणार आहे? सेम असणार आहे. करेक्ट आहे. ओके. मग मला सांगा स्लोप ऑफ आपली रिक्वायर्ड लाईन काय येईल रे? मग m इज इक्वल टू 4x 4 प्लस 5y. काय फॉर्म्युला आहे रे स्लोपचा? जर आपल्याला हे माहीत असेल बघा, जनरल इक्वेशन मायनस a अपॉन b. मायनस ए अपॉन बी. मग मायनस ए ची व्हॅल्यू 4 अपॉन बी ची व्हॅल्यू किती? 5. हा झाला स्लोप. मग आता हे जे इक्वेशन 1 आहे ना आपलं, जे तुम्ही मला सांगितलं बघा ऑक्झिलरी इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a, याच्यामध्ये m ची व्हॅल्यू पुट करा -4/5.
Okay, so therefore we can write equation 1 becomes, okay, b, m ची व्हॅल्यू किती, -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर -4/5 प्लस 2h, m ची व्हॅल्यू किती, -4/5 -4/5 प्लस a इज इक्वल टू 0. 0 ओके, सो बी करा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर किती रे, 16, 5चा 16 स्क्वेअर 25. 25 ओके, आता इथं मी 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतोय नाही का, आतमध्ये तो मायनस आहे, मग प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय येतं, मायनस मायनस, मग काय लिहू इथं, 2 इंटू -4 -8h -8h अपॉन 5 अपॉन प्लस a 5 इज इक्वल टू 0. 0 आता काय करायचं बघा आपल्याला, की इथं डिनॉमिनेटरला कोणती व्हॅल्यू नको आहे आपल्याला. आता डिनॉमिनेटरला आपली लार्जेस्ट व्हॅल्यू आहे 25. सो थ्रू आउट मी काय करणार, 25 ने मल्टिप्लाय करणार. ओके, थ्रू आउट 25 ने मल्टिप्लाय करा. मग थ्रू आउट 25 ने जर मल्टिप्लाय केलं तर होईल काय बघा, बी 16 अपॉन 25 इंटू 25 मायनस 8h अपॉन 5 इंटू 25 प्लस a इंटू 25 इज इक्वल टू 0. काय झालं बघा रे, इथलचा 25 इथलचा 25 कॅन्सल, कॅन्सल इथं झालं 5 जा 25, 25 करेक्ट. म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय राहील बघा, इथं कोण राहील रे शिल्लक, 16b बी बरोबर, मायनस इथं 8 इंटू 5 40h 14h बरोबर आहे, आणि प्लस हो इथं a इंटू 25 25a 25a इज इज इक्वल टू इक्वल टू 0. 0 ठीक आहे, आता याला लिहायचं फक्त कसं, अगोदर मी लिहिली a ची टर्म दॅट इज 25a मायनस 40h, मग b ची टर्म प्लस 16b इज इक्वल टू 0. दिस इज अ 0 रिक्वायर कंडिशन. दिस इज रिक्वायर कंडिशन रिक्वायर कंडिशन. बस एवढंच फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. 2 मार्कासाठी येतात बघा. काय होतं, काही काहींना क्वेश्चनच कळत नाही नेमकं कंडिशन म्हणजे काय फाइंड आउट करायचं. सो लक्षात ठेवा, कंडिशन जर तुम्हाला विचारली कधीही तर तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये फक्त m ची व्हॅल्यू पुट करून त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे बस. ओके, कळलंय? येस सर ओके, याच्यामधला सेकंड क्वेश्चन घेऊया आपण, म्हणजे ह्याच टाईपचा, फाइंड द कंडिशन दॅट. आता क्वेश्चन असा आहे, द लाईन 3x plus y is equal to 0 may be perpendicular to the one of the line given by ax square plus 2hxy, ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता मला सांगा की पहिल्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये बेसिक डिफरन्स काय रे. पहिला क्वेश्चन म्हणजे कोणता, जो मी आता रीड केला होता ना तो क्वेश्चन, आणि आत्ताचा क्वेश्चन, याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. conditions with one of the lines given by आणि सेकंड मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये येस एनीवन प्लीज. बरेच जण आहे बघा, साक्षी आहे, अंजली, व्यंकटेश, वैष्णवी, हा बोला, तन्वी, स्नेहा आहे, प्रतीक्षा आहे, हर्षल आहे, केतन आहे, वर्षा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं, पहिल्या क्वेश्चन मध्ये दिलं होतं की ही लाईन कोइन्साइड करते. कोइन्साइड करणे म्हणजे हीच लाईन ही बरोबर पॅरललचीच कंडिशन असते बरोबर. आणि येस दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, आता परपेंडिक्युलर वन ऑफ लाईन्स परपेंडिक्युलर आहे. मग मी तुम्हाला विचारतोय की चेंज काय ना, आता इथं परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर जर असेल तर याच्यातली एक लाईन ह्याच्या मधल्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे त्यांचे स्लोप कसे असतात रे, निगेटिव्ह रेसिप्रोकल बरोबर, निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. करेक्ट, निगेटिव्ह रेसिप्रोकल तुमचे स्लोप असणार आहेत. मग निगेटिव्ह रेसिप्रोकल जर स्लोप असतील तर फक्त ती निगेटिव्ह रेसिप्रोकल करून आपल्याला एम ची व्हॅल्यू पुट करायची आहे. इतकं सिंपल आहे बघा क्वेश्चन हा. हे बघा, गिवन इक्वेशन काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे.
homogeneous equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Therefore auxiliary equation is, सांगा fast, bm square plus 2hm plus a is equal to 0. प्लस ए इज इक्वल टू 0. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं, बरोबर. आता आपली जी लाईन आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 0 मे बी परपेंडिक्युलर टू the one of the line given by ax square plus 2hxy x square plus 2hxy plus by square is equal by to 0. square बरोबर. is 0. अगोदर मी आता Yes. ह्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करतो बघा. मला सांगा स्लोप ऑफ 3x प्लस वाय इज इक्वल टू 0. काय येईल याचा स्लोप, ह्या लाईनचा स्लोप मायनस ए अपॉन बी मायनस 3/1. फास्ट सांगत लय वेळेस तुम्ही टाइम घेता गोष्टींना. -3 बरोबर. देअरफॉर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन काय होईल, रिक्वायर्ड लाईन म्हणजे मला जी इथं यम पुट करायचा आहे तिचा स्लोप किती येईल, 1/3. निगेटिव्ह रेसिप्रोकल, बरोबर आहे 1/3, कारण परपेंडिक्युलर आहे ना. ओके, तसं झाला 1/3. ठीक आहे, गुड तन्वी. आता तुम्हाला ही 1/3 ची व्हॅल्यू पुट करायची बघा इक्वेशन 1 मध्ये. आता पुढे येतो बघा. therefore equation 1 become बरोबर. बी यम काय आता 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2hm 1/3 प्लस ए इज इक्वल टू 0. 0. बरोबर. बी 1/3 चा स्क्वेअर काय होईल रे, 1/9. 1/9. इथं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल 2h/3 3. प्लस ए इज इक्वल टू 0. आता कशाने मल्टिप्लाय करू रे थ्रू आउट या इक्वेशनला, 9. 9. करेक्ट. सो बी 1/9 इंटू 9 9 प्लस 2h/3 plus इंटू 2h/3 9 into 9 प्लस ए plus इंटू 9 a इज into इक्वल 9 is equal to टू 0. 0. इथलचा 9 कॅन्सल, Cancel इथं होईल. 3 चा 9. 9. सो काय राहिलं बघा, इथं राहिला बी फक्त, B. बरोबर आहे, फक्त बी राहिला. Yes. प्लस इथं 2 इंटू 3 6h, 6h. करेक्ट आहे, आणि प्लस ए इंटू Yes. 9 9a. 9a is equal to 0. मग याला सिक्वेन्स लिहितो मी अगोदर 9a त्यानंतर 6h Then प्लस बी इज इक्वल टू 0. 0. दिस इज रिक्वायर कंडिशन. दिस इज Required condition. कंडिशन. झाला आन्सर. बोला कसा होता क्वेश्चन. Extremely easy. एक्सट्रीमली इझी. Extremely ओके, easy. बरोबर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन लेते हैं. आता तुम्हाला असं दिलंय, इफ वन ऑफ द लाईन given by x square plus 2hxy plus by square is equal to 0 is perpendicular to px plus qy is equal to 0. परपेंडिक्युलर आहे ह्या लाईनला, px plus qy is equal to 0. ओके, देन शो करायचं आहे आता. देन शो दॅट ap स्क्वेअर प्लस 2hpq प्लस bq स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. होमोजेनियस इक्वेशन डायरेक्टली गिवन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा रे, परत काय दिलंय त्यांनी, वन ऑफ द लाईन. कोणती लाईन आहे, px प्लस qy, याला परपेंडिक्युलर आहे ती. म्हणजेच काय यूज करू रे परत मी, ऑक्सिलरी इक्वेशन. Auxiliary equation. Yes. Okay. So therefore we can write here auxiliary equation is Equation is काय रहे
bm bm square square plus plus 2hm 2hm plus plus a a is equal is to, equal to 0. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. करेक्ट. Yes. आता आपली जी लाईन आहे ना पी एक्स प्लस क्यू वाय इज इक्वल टू 0 इज परपेंडिक्युलर. ही कोणाला परपेंडिक्युलर आहे? टू वन ऑफ द लाईन Mhm. गिवन बाय आपलं होमोजेनस इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज Plus इक्वल टू y 0. 0. बरोबर आहे. मग देअर फोर आता इथं बघून घ्या लगेच आपला ह्या पी एक्स प्लस क्यू वायचा स्लोप किती येईल रे? स्लोप ऑफ पी एक्स प्लस क्यू वाय इज इक्वल टू 0 इज Minus p upon q. मायनस पी अपॉन क्यू. गुड. कोणी सांगितलं आन्सर? Tanvi. ओके तन्वी गुड. मायनस पी अपॉन क्यू हे आलं स्लोप ऑफ पी एक्स प्लस क्यू वायचा आन्सर. बट आपली जी लाईन आहे रिक्वायर ती याला परपेंडिक्युलर आहे. मग देअर फोर वी कॅन राईट हिअर स्लोप ऑफ रिक्वायर लाईन. सांगा रे स्लोप ऑफ रिक्वायर लाईन काय येईल? q upon p. Q upon p. बरोबर. क्यू अपॉन पी. दिस इज अ स्लोप ऑफ रिक्वायर लाईन. हे झालं क्यू अपॉन पी कारण परपेंडिक्युलर आहे लाईन्स. ठीक आहे. मग इक्वेशन 1 बिकम्स ची व्हॅल्यू मी क्यू अपॉन पी इथं पुट करणार इक्वेशन 1 मध्ये. हे माझं इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 म्हणजेच ऑक्झिलरी इक्वेशन आहे. ओके देअर फोर इक्वेशन 1 बिकम. ओके इथं मी व्हॅल्यूज पुट करतोय बी ॲज इट इज. सांगा ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे? क्यू अपॉन पी ब्रॅकेट Q स्क्वेअर. upon p square ओके 2h क्यू अपॉन plus पी प्लस ए इज इक्वल टू 0. 0. काय होईल रे बघा हे बी इंटू इथं काय होईल क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर प्लस P square 2h क्यू plus अपॉन 2hq upon p प्लस ए plus a is equal इक्वल to टू 0. 0. बोला रे आता कशाने मल्टिप्लाय करू मी थ्रू आउट? Q square ने. पी Q स्क्वेअरने. square गुड. ने. सो बी इंटू क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर याला मी मल्टिप्लाय केलं पी स्क्वेअरने. इथं 2h Q square क्यू ने. अपॉन पी याला मल्टिप्लाय केलं मी पी स्क्वेअरने आणि एला पण मल्टिप्लाय कशाने करा? पी स्क्वेअरने. P square ने. काय काय कॅन्सल होईल रे इथं? इथं पी स्क्वेअर P square कॅन्सल. cancel. इथलचा पी इथलचा 1p कॅन्सल. Cancel. बरोबर. आता याला मी सुरुवातीला लिहितो बघा ए इंटू पी स्क्वेअर काय झालं रे? ए पी स्क्वेअर. बरोबर. P square. प्लस इथं मधली टर्म काय राहील रे? इथं 2 आहे इथं एच आहे इथं क्यू आहे इथं पी आहे. 2hp plus 2p. 2h पी क्यू. बरोबर. 2p. आणि ही बी क्यू स्क्वेअर बरोबर का इज इक्वल Yes. टू 0. 0. आलं ना आन्सर रे? हेच तर प्रूव्ह करायचं होतं ना बघा वरती. काय Yes, प्रूव्ह करायचं sir. आपल्याला? ए पी स्क्वेअर प्लस 2h पी क्यू प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. आलं का बघा? ए पी स्क्वेअर प्लस 2h पी क्यू प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0. काय केलं तुम्हाला समजलं का रे? फक्त गिवन इक्वेशन लिहिलं. Oh. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. इतका इझी तर म्हणून खूपच इझी आहे की नाही? ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं, गिवन लाईनचा स्लोप लिहिला आणि आपली रिक्वायर्ड लाईन ह्या गिवन लाईनला परपेंडिक्युलर आहे. सो मी ती कंडिशन वापरली निगेटिव्ह रेसिप्रोकल आणि ती व्हॅल्यू एमची म्हणून मी ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट करून सॉल्व्ह केलं बस. ओके सो वी गेट द आन्सर हिअर. Yes, sir. समजलंय ना? Oh, sir. ठीक है चलो नेक्स्ट लेते हैं फिर. इफ वन ऑफ द लाइन given by x square plus 2hxy plus by square is equal to 0 bisects an angle between the coordinate axis between the coordinate axis between the coordinate axis, then show that
then show that a plus b bracket square is equal to 4 times h square. हे प्रूव्ह करायचं आहे मला. पुन्हा वन ऑफ द लाईन गिवन बाय बायसेक्ट द अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ठीक आहे, थोडीशी कंडिशन डिफरंट आहे बट आपण सॉल्व्ह करणार आहे की नाही. आता काय दिलं बघा, गिवन कंडिशन गिवन लाईनचं इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy y plus by square 0. परत वन ऑफ द लाईन दिली कंडिशन नाही का. ती काय करते आता, बायसेक्ट करते अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कोऑर्डिनेट ॲक्सिसला ह्या ज्या लाईन्स आहे ना यांच्यातल्या की ती एक लाईन वन ऑफ द लाईन बायसेक्ट करणार आहे. ओके, आता म्हणजे मला Yes. परत ऑक्झिलरी इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. मला सांगा रे, हो. देअरफॉर ऑक्झिलरी इक्वेशन इज काय आहे? bm square bm square plus 2hm plus a is equals to 0. करेक्ट. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. बरोबर आहे. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. आता मी इथं डायग्राम ड्रॉ करतो बघा. हे आपले कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत. हा समजा y ॲक्सिस आणि हा आपला x ॲक्सिस. ठीक आहे, x आणि y. आता वन ऑफ द लाईन काय करते बघा की कोऑर्डिनेट ॲक्सिसला बायसेक्ट करते. पण असं दिलं नाही त्यांनी की पहिला आणि तिसऱ्या क्वाड्रंट मधून पास होईल की दुसऱ्या की चौथ्या क्वाड्रंट मधून पास होईल. सो दोन्ही कंडिशन मला हे करावं लागेल बघा, कन्सिडर करावं लागतील. सपोज कन्सिडर करा जर ती फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मधून जर ती लाईन पास झाली तर ती अशी असेल. ओके, आता मला सांगा कोऑर्डिनेट ॲक्सिसला बायसेक्ट करणे म्हणजे काय, याचा मिनिंग समजून घ्या. प्रत्येक क्वाड्रंटचा अँगल किती असतो रे? 90 degree. करेक्ट, 90 डिग्री. त्याला बायसेक्ट करतोय. त्याला बायसेक्ट करणे म्हणजे काय, त्याला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणे. बरोबर, दोन इक्वल पार्ट म्हणजे जर मी एक्स ॲक्सिस पासून जर हा अँगल मेजर केला एवढा, तर हा अँगल किती असेल रे एवढा? 45 degree. करेक्ट, 45 डिग्री. 45 डिग्री. बरोबर, अँगल किती असेल? 45. आता एक्स ॲक्सिस पासून जर मला अँगल जर माहीत असेल, ओके, तर मला स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे. स्लोप काय असतो? m इज इक्वल टू टॅन थिटा, बेसिक फॉर्म्युला. आणि टॅन किती घेऊ मी इथं? 45 घेतो. म्हणजे किती येईल स्लोप इथं? 1. 1. ओके, स्लोप किती झाला? 1 झाला. इथं जी m आहे ना, m ची जागेवर मला जी व्हॅल्यू पुट करायची ना रे, ती इथं 1 आली. पण जर लाईन अशी असेल तर कारण त्यांनी फक्त कंडिशन मध्ये काय दिलंय की ती बायसेक्ट करतीये कोऑर्डिनेट ॲक्सिसला. बरोबर, पण क्वाड्रंट कोणता इथे दिलेलाच नाहीये. म्हणजे एक तर लाईन आपली ही असेल, म्हणजे माझा m एकतर किती असेल? +1 असेल. किंवा आता सेकंड कंडिशन काय असेल बघा यामध्येच, जर तुमची लाईन सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मधून जातीये, सेकंड आणि फोर्थ. ओके, समजा अशी लाईन असेल. आता परत ती काय करते? बायसेक्ट करते. बरोबर ना, बायसेक्ट करते म्हणजेच काय, आता हा अँगल किती असेल बघा? 35 degree. किती? 135. नाही नाही नाही, एवढाच -45. -45 किंवा मी त्याला फक्त 45 लिहितोय. हा अँगल किती असेल परत? 45 डिग्रीज. ओके, तो मायनस का बरं? कारण आपण त्याला क्लॉकवाईज रोटेशन मध्ये जातोय. ओके, इथं मेन्शन करता मी त्याला 45 केला कारण मला फक्त तेवढा लागतो एक्स ॲक्सिस पासून. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे बघा परत की स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? टॅन थिटा असतो. पण आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये राहता हा अँगलच्या? हा जो Second. सेकंड. करेक्ट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? Negative. बस, मायनस टॅन आणि ती व्हॅल्यू पुट करा 45. म्हणजे किती होईल स्लोप? मायनस, हा -1. बरोबर, -1. म्हणजेच मला दोन्ही पण व्हॅल्यूज पुट करावं लागतील. एक तर m माझा +1 आहे किंवा तो काय आहे? -1. -1. ओके, म्हणजे m इथं जे इक्वेशन 1 आहे ना आपलं, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. इथं मला आता दोन्ही पण व्हॅल्यूज पुट करायच्या आणि ते एकदाच पुट करून टाकायच्या. ठीक आहे, सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स करा पुट व्हॅल्यू b. काय m ची व्हॅल्यू ±1 चा स्क्वेअर प्लस 2h, m ची व्हॅल्यू ±1 प्लस a इज इक्वल टू 0. समजलं काय केलं मी? हो. सगळ्यांना मी ह्या इक्वेशन 1 मध्ये m ची व्हॅल्यू पुट केली. m ची व्हॅल्यू आपली ±1 आलेली आहे. मला सांगा प्लस आणि मायनस दोघांचाही स्क्वेअर काय असतो रे? प्लस. 1 झाला. बरोबर आहे. आता इथं +2h आहे बघा,
काय होईल, प्लसनी प्लसला मल्टिप्लाय केलं तर प्लस येईल, प्लसनी मायनसला मल्टिप्लाय केलं तर मायनस येईल. 2h इंटू 1 किती, 2h प्लस a 2h. इज इक्वल टू 0. 0. b इंटू 1 किती, b B. प्लस और मायनस 2h प्लस a इज इक्वल टू 0. आपल्याला काय प्रूव्ह करायचं, मी त्याच्याकडे परत येतोय. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एका साईडला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, दुसऱ्या साईडला 4h स्क्वेअर आहे. मग काय करतो मी इथं a आणि b, हा a आणि हा b याला मी लेफ्ट साईडला ठेवतो, म्हणजे a प्लस बी. आणि हा जो 2h आहे ना, या 2h ला मी आणतो राईट साईडला. 2h ला जर मी राईट साईडला आणलं तर प्लसचा होईल मायनस, मायनसचं काय होईल प्लस, Plus. मायनस प्लस 2h. करा स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ Both साइड्स. sides. सो हा झाला a प्लस बी A plus ब्रॅकेट स्क्वेअर square. मायनस प्लस 2h चा स्क्वेअर. सो वी गेट हियर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा रे 4h square. 4h square. 4h square. 4h स्क्वेअर. Square. हेन्स प्रूफ. आला ना आन्सर. हो. कसा होता रे क्वेश्चन, Extremely easy. एक्स्ट्रीमली इझी होता नक्की. हो. ओके. सो काय केलं मी यामध्ये समजलंय, तुम्हाला कंडिशन दिली होती की वन ऑफ द लाईन काय करते, कोऑर्डिनेट ॲक्सेसला बायसेक्ट करणे, म्हणजे दोन इक्वल अँगलमध्ये डिवाइड करणे. सो इक्वल अँगल म्हणजे 45 डिग्री. क्वाड्रंट मेन्शन नव्हता, सो मी दोन्ही पण केसेस कन्सिडर केले. फर्स्ट क्वाड्रंटमधून पण पास होत असेल किंवा सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमधून पास होत असेल तर स्लोप असेल tan 45 म्हणजेच 1. आणि जर तीच लाईन जर सेकंड क्वाड्रंटमधून पास होत असेल तर तिचा अँगल असेल -45 किंवा 135. जर आपण अँटी क्लॉकवाईज घेतला तर मग तिचा स्लोप असेल -1. ठीक आहे. ओके, घ्यायचा नेक्स्ट. Yes, sir. सो क्वेश्चन असा आहे, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is 4 times the other, 4 times the other, then show that 16h square is equal to 25 times AB. हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. 16h square is equal to 25 AB. आता इथं स्लोप आला आहे बघा. बघा गिवन इक्वेशन काय दिलं आपल्याला, ax square होमोजेनियस इक्वेशन डायरेक्टली प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, इथं आता स्लोपची कंडिशन दिलेली आहे तुम्हाला, बरोबर आहे. अगोदर मी आपल्याला ज्या माहिती ते लिहितो बघा. आपल्याला काय काय माहिती रे स्लोप बद्दल, सम ऑफ स्लोप्स माहिती आहे, बरोबर. Yes. m1 प्लस m2 काय असतो रे सम ऑफ स्लोप, -2h upon b. b. करेक्ट, -2h अपॉन b. हे झालं समजा माझं इक्वेशन फर्स्ट, करेक्ट आहे. हो. आता प्रोडक्ट ऑफ स्लोप्स, A upon B. A upon b. ऑफ स्लोप्स m1 इंटू m2 काय असतं M2. ते, a अपॉन b. Upon b. आणि गिवन कंडिशन काय बघा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, दोन लाईन असतात ना ह्या, त्यापैकी एका लाईनचा स्लोप हा ऑदरच्या किती टाइम्स आहे रे, 4 times. 4 टाइम्स आहे, Times. बरोबर आहे, 4 टाइम्स आहे. मग इथे लिहितो मी बाय युझिंग गिवन कंडिशन, बाय युझिंग गिवन कंडिशन माझा m1 हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे, स्लोपच्या 4 टाइम्स आहे. m1 इज इक्वल टू 4m2. तुम्हाला आठवते का रे, काल आपण एक असा क्वेश्चन सॉल्व केला के फाइंड आउट करण्यासाठी. जर तुम्ही होमवर्क केला असेल ना तर तुम्हाला लगेच आठवेल बघा. येस, बरोबर बरोबर. मग आता काय करायचंय, ही जे इक्वेशन 3 ना ते मला इक्वेशन 1 मध्ये पण पुट करायचं आहे आणि इक्वेशन 2 मध्ये पण पुट करायचं आहे. मी काय करतो अगोदर, पुट जो तुमचा m1 इज इक्वल टू 4m2 आहे ना इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. हे बघा रे, मी त्याला बॉक्सेस करतो, याच्यामध्ये पुट करणार आहे मी. दिस इज ॲक्च्युअल इक्वेशन अवर, हे माझं सेकंड इक्वेशन आहे ॲक्च्युअल, आणि हे माझं थर्ड इक्वेशन आहे. ठीक आहे, ओके. Yes.
चला m1 ची व्हॅल्यू मला इथे 4m2 पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. मग m1 बघा इक्वेशन 1 काय m1 प्लस m2. मग m1 च्या जागेवरती काय पुट करू 4m2 4m2 प्लस m2 इज इक्वल टू किती -2h अपॉन b. किती होईल रे हा 4m2 प्लस m2 5m2 m2 -2h अपॉन b. मग m2 ची व्हॅल्यू किती येईल रे इथून 5 तिकडे पाठवा फक्त ना. -2h upon 5b -2h अपॉन 5b. 5b करेक्ट. ओके याला मी आता इक्वेशन 4 कन्सिडर करतो. आता परत इथं शेजारीच करतो मी पुट m1 इज इक्वल टू 4m2. आता कोणत्या कशामध्ये पुट करा इक्वेशन सेकंड मध्ये पुट करा. सेकंड काय सेकंड इक्वेशन m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 ची व्हॅल्यू मी पुट करतो 4m2 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. काय होईल हा b m2 इंटू m2 m2 स्क्वेअर m2 square इज इक्वल टू a अपॉन b. b करेक्ट. आता 4 m2 स्क्वेअर ची व्हॅल्यू मला पुट करायची बघा इथून. इथं जो माझा m2 आला ना -2h अपॉन 5b ती मला इथं पुट करायचं आहे. मग मी इथं असं लिहितो आता फ्रॉम इक्वेशन 4 4 नंबर इक्वेशन आहे ना काय येईल बघा Yes. सो 4 -2h m2 ची व्हॅल्यू -2h -2h upon 5b in bracket square इज इक्वल टू a अपॉन b. चला याला सिम्प्लिफाय करायचं फक्त आता मला. देअरफॉर 4 इंटू -2 चा स्क्वेअर 4 h चा स्क्वेअर h स्क्वेअर डिवाइडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 इंटू b चा स्क्वेअर b स्क्वेअर इज b इक्वल टू square a is अपॉन b. a upon b इथलचा b आणि इथलचा एक b काय झाला कॅन्सल. cancel मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये समोर समोरचे कॅन्सल करून टाकायचे डायरेक्ट. इथं किती राहिले रे 4 इंटू 4 16 h स्क्वेअर 16 आणि डिनॉमिनेटरला कोण राहिला 25b आणि तिकडे a. तिकडे जाऊन ते मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल रे तो 25 ab 25ab. काय लागत होतं आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं 16h square is equal to 25ab ab. करेक्ट. सो आलाय आपला आन्सर. हेन्स प्रूव्ह कसा होता रे प्रॉब्लेम. easy होता येस एक्स्ट्रीमली ना. yes ओके ठीक आहे घ्यायचा नेक्स्ट. yes sir किती नंबरचा क्वेश्चन रे आता. चला जो असेल तो आहे का नाही काय करायचं आपल्याला correct 5 6 काहीतरी असेल तो घ्या. if the angle between the lines if the angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is equal to the angle between the lines represented by 2x square minus 5xy plus 3y square is equal to 0. Then show that 100 h square minus ab 100 h square minus ab is equal to a plus b bracket square ओके हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे आता 100 h square minus ab is equal to a plus this bracket square ठीक ना. yes ओके आता कंडिशन काय बघा मी पुन्हा क्वेश्चन वाचतो की इफ अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय कोणतं इक्वेशन तर हे डायरेक्टली होमोजेनियस इक्वेशन दिलेलं आहे बरोबर. सो याचा अँगल ह्यो इक्वल आहे कोणाला इक्वल आहे द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय हे सेकंड इक्वेशन. ओके
ओके, म्हणजे ह्या दोघांचाही अँगल सेम येणार आहे. म्हणजे समजा याचा अँगल जर 45 डिग्री असेल तर याचा पण अँगल किती असणार आहे? 45 डिग्री आहे. 45 degree. ओके, मग तुम्हाला हे त्याच्यावरून प्रूव्ह करायचं आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. So आपण असं आता काय आहे बघा की आपलं पहिलं जे इक्वेशन आहे ना, आपण असं कन्सिडर करू, लेट थिटा बी द अँगल बिटवीन बी द ॲक्यूट अँगल, कारण ॲक्यूट अँगल काढताना ॲक्यूटच काढतो ना, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0. 0. मग काय असतो रे फॉर्म्युला? tan theta हे डायरेक्ट स्टँडर्ड इक्वेशन Theta आहे. is equal to 2 in the root 2 into h square minus ab upon a plus b. upon a plus b. करेक्ट. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. ओके, नाउ लेट Yes. phi be the acute angle between the lines represented by कोणती लाईन आहे ती? 2x square minus Square 5xy minus 5xy plus plus 3y 3 square is equal to divided 0. equal to 0. याला कम्पेअर करा. कोणाबरोबर कम्पेअर करायचं रे? x square Square plus plus 2xy 2xy by plus square 5 is equal to 0. मला सांगा इथून मग a ची व्हॅल्यू किती? 2 2. 2 2h ची व्हॅल्यू किती? -5 मग h किती होईल रे इथं? -5 upon 2 बरोबर. आणि b ची व्हॅल्यू 3. 3 बरोबर. अँगलला मी काय कन्सिडर केलं? अँगलला मी कन्सिडर केलं फाय. बरोबर. सो डायरेक्ट मला आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून दाखवा. फॉर्म्युला माहिती ना तुम्हाला काय त्याचा? Yes sir. हा, करेक्ट. सो काय लिहू मग बघा, मॉड इथे लिहिला 2 इन द स्क्वेअर रूट 2 root in the h स्क्वेअर असतो. h स्क्वेअर, h ची व्हॅल्यू किती रे इथं? minus 5 upon 2. चा स्क्वेअर. काल जर तुम्ही होमवर्क केला असेल तर खूप स्पीड मध्ये तुमचं आन्सर येऊन जाईल अँगलचं. कारण मला काय कळत नाही रे, सगळं का बरं पाठवत नाही होमवर्क? अवघड आहे. a इंटू बी, a2b3 2 डिवायडेड 2 बाय into 3. a प्लस बी 2 प्लस 2 plus 3. इज इक्वल टू 2 इन द स्क्वेअर रूट. हे बघा -5 अपॉन 2 चा स्क्वेअर किती झाला तो? 25 बाय 25 upon 4. मायनस 2 इंटू 3 Minus 6 6 अपॉन किती रे? divided by 5 5. इज इक्वल टू 2 इन द स्क्वेअर रूट किती Root होईल? 25 25 of minus मायनस 24. 24 24 बरोबर 4 डिवायडेड बाय 4 4 अपॉन 5 5. 5 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 2 घ्या स्क्वेअर रूट राहतात. 25 मायनस 24 किती? 1 1 अपॉन 1 4 1 डिवायडेड बाय 4. 5 इज इक्वल टू मॉड मध्ये 2 सांगा. 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर 1 रूट 2 अपॉन 2 5 5 किती राहिला? इथलचा 2 कॅन्सल 1 होईल. upon 5 1 by 5 1 upon 5 1 अपॉन 5 1 upon म्हणजे तुमचा tan 5 किती आला इथं? 1 upon 5. 1 अपॉन 5. याला मी 5 सेकंड लिहितो. बरोबर. सो देअरफॉर बाय युजिंग गिवन कंडिशन, काय गिवन कंडिशन आहे रे ह्या प्रॉब्लेमची? की तुमचे दोन्ही अँगल इक्वल आहे. बरोबर. म्हणजेच काय? tan थिटा इज इक्वल टू काय असणार आहे? tan फाय. कंडिशन तीच दिलेली ना आपल्याला प्रॉब्लेम मध्ये की दोन्ही अँगल तुमचे इक्वल आहेत. मग इथं मी पहिला अँगल थिटा कन्सिडर केला होता, दुसरा अँगल फाय कन्सिडर केला. सो tan थिटा इज इक्वल टू काय? tan फाय. करेक्ट. मग दोघांची समजा लेफ्ट हँड साइड सेम असेल तर दोघांची राईट हँड साइड पण सेम येईल. मग tan थिटाची राईट हँड साइड काय होती? इन द मॉड ऑफ 2 इन द स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन A plus B. आणि याची राईट हँड साइड काय? tan 5 B 1 upon 5. कधी पण लक्षात ठेवा बरं करे, जर तुम्हाला मॉड रिमूव्ह करायचा असेल ना मॉड, तर स्क्वेअर करावा लागतो. ओके, मी तरी तुम्ही स्क्वेअरिंग ऑन Both बोथ sides. साइड्स करा स्क्वेअर रे. 2 चा स्क्वेअर 4. 4 इथलचा रूट निघून जाईल. इथं काय राहिला? h स्क्वेअर A मायनस plus square minus AB अपॉन a प्लस upon b A plus B square. ब्रॅकेट स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, 5 चा स्क्वेअर 25. 25. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 25 इंटू 4
100 100 100 h square minus 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 a is equal to a plus b is ब्रॅकेट equal या to बाजूला a येईल plus b by bracket square. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर आलं का Square. आन्सर Yes, हो sir. हेन्स प्रूफ बोला रे कसा होता क्वेश्चन Easy होता. इझी होता का एक्स्ट्रीम इझी नव्हता ना होता तो पण होता. अच्छा अच्छा समजलं काय केलंय दोन अँगल इक्वल दिले ते आपल्याला दोन होमोजेनस इक्वेशनचे बस कम्पेअर केलं आणि सॉल्व्ह केलं बघा कॅल्क्युलेशन्स आहे ओके एवढे सोपे क्वेश्चन्स आहे ना यायला पाहिजे आपल्याला ठीक आहे पुढे यायला पाहिजे बोर्ड सीईटी अशा ठिकाणी येतात बरं का रे 3 वेळेस आलेला क्वेश्चन आहे हा नेक्स्ट फाइंड क्वेश्चन आहे बरं का रे आता फाइंड combine equation of a pair of lines passing through the origin passing through origin and perpendicular and perpendicular to the line represented by the following equations ओके खूप सिंपल टाईपचा क्वेश्चन असतो बघा हा आता कंडिशन काय दिली बघा आपल्याला परत कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचे आपण ज्यावेळेस होमोजिनियस इक्वेशन चालू केलं तर बघा त्याच्या अगोदरचं लेक्चर हा त्यामध्ये आपण कंबाईन इक्वेशन फाइंड आउट केले होते कोणासाठी फाइंड आउट करणार आहे आपण परत पेअर ऑफ लाईनसाठी त्या कुठून पास होतात ओरिजिनमधून पास होतात आणि आणखीन एक कंडिशन काय इम्पॉर्टंट याला मार्क करून ठेवा परपेंडिक्युलर आहेत त्या परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन ओके आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 5x² minus 8xy plus 3y² is equal to 0 होमोजिनियस इक्वेशन आहे आणि जे आन्सर मी फाइंड आउट करणार आहे बघा ते सुद्धा होमोजिनियस इक्वेशनच येणार आहे ओके कंडिशन काय वापरायची तुम्हाला की जे इक्वेशन मला रिक्वायर आहे ना त्याच्यामध्ये पण पेअर ऑफ लाईन्स आहेत त्या लाईन्स यांच्यामधल्या ज्या दोन लाईन आहेत जे इक्वेशन लिहिलं मी आत्ता ते पण कशापासून तयार झालेलं आहे पेअर ऑफ लाईन्सपासून बरोबर सो आपल्या रिक्वायर लाईन यांच्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहे कन्सिडर असं करायचं की आपली रिक्वायर फर्स्ट लाईन याच्या फर्स्ट लाईनला परपेंडिक्युलर असेल आणि आपली रिक्वायर सेकंड लाईन याच्यामधल्या सेकंड लाईनला परपेंडिक्युलर असेल ओके क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतो समजून घ्या कारण मी याच्यावरतीच तुम्हाला आता होमवर्क देणार आहे ह्या क्वेश्चनवरती कारण सगळ्या क्वेश्चनला रिपीट होणार आहे बघा काय काय आपण करतोय ना सगळं आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे सीईटीला जर ह्या टाईपचा क्वेश्चन जर आला तर हा तुम्ही विदिन द सेकंड याला सॉल्व्ह करू शकतात ओके एकदम सिंपल ट्रिक आहे बघा सगळ्यात अगोदर मी दिलं इक्वेशन काय आहे 5x² minus 8xy plus 3y² is equal to 0 याला कम्पेअर करायचं आपल्याला कोणाबरोबर कम्पेअर करणार मी याला येस एनीवन प्लीज कम्पेअरिंग विथ ax² plus 2hxy plus by² is equal to 0 बरोबर मग सांगा a ची व्हॅल्यू किती 5 2h ची व्हॅल्यू किती -8 minus b ची व्हॅल्यू किती 3 ठीक आहे सांगा मला सम ऑफ स्लोप्स आपण असं कन्सिडर करू याच्यामधल्या ज्या लाईन्स आहे ना त्यांचे स्लोप m1 आणि m2 आहे मग सम ऑफ स्लोप्स m1 प्लस m2 काय तो रे फॉर्म्युला minus 2h अपॉन b मायनस 2h ची व्हॅल्यू आहे -8 अपॉन b ची व्हॅल्यू किती आहे 3 करेक्ट का हा मग हे मायनस हे मायनस काय आलं रे प्लस 8 of येस हे झालं माझं इक्वेशन फर्स्ट ओके नेक्स्ट आता प्रोडक्ट ऑफ स्लोप्स
product of slopes m1 into m2 is equal to काय असतो फॉर्म्युला A A upon upon B. B. a अपॉन बी. ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू 3. हे झालं 5/3. हे झालं माझं इक्वेशन 2. इथपर्यंत कोणाला काय अडचण? हिचा तुम्हाला सगळ्यांना येते बरोबर. मी फक्त काय केलं, गिवन इक्वेशन लिहिलं, त्याला कम्पेअर केलं आपल्या स्टँडर्ड जनरल होमोजिनियस इक्वेशन सोबत. तिथून मी m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू काढली बरोबर. नाव आता आपली कंडिशन वापरायची बघा. रिक्वायर लाईन्स, तिथे लिहितो मी, रिक्वायर लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स बरोबर. यांना त्या परपेंडिक्युलर आहेत. सो आपण असं कन्सिडर करू. नाव रिक्वायर फर्स्ट लाईन किंवा फर्स्ट रिक्वायर लाईन किंवा डायरेक्टली कंबाईन स्टेटमेंट लिहितो मी इथं. our require lines are perpendicular to the lines represented by कोणाला, ह्या इक्वेशनला काय इक्वेशन येते, 5x² minus 8xy 5x² minus 8xy plus 3y² is equal to 0. ओके. आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहे ते यांना परपेंडिक्युलर आहे आणि यांचे स्लोप मी काय कन्सिडर केले, m1 आणि m2 हे त्यांचे स्लोप आहे. देअरफॉर मला सांगा मग, स्लोप ऑफ रिक्वायर फर्स्ट लाईन, स्लोप ऑफ रिक्वायर फर्स्ट लाईन काय येईल रे? -1 upon m1. करेक्ट इज लिहून आला की -1 अपॉन m1. का? हे बघा, आपल्या इकडच्या लाईनचा स्लोप m1 आहे आणि आपली लाईन त्याला परपेंडिक्युलर आहे. लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर स्लोप्स हे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. सो तो होईल डायरेक्टली -1 अपॉन m1. करेक्ट. Yes. ओके. अँड स्लोप ऑफ रिक्वायर सेकंड लाईन Second. सांगा. -1 upon m2. -1 अपॉन m2 m2. बरोबर. आता आपल्या लाईन्स कुठून पास होऊ राहिलेत रे? लाईन्स आर पासिंग थ्रू Origin. बरोबर. आणि मला स्लोप पण माहिती झाली बघा आता, -1 अपॉन m1 -1 अपॉन m2. जर लाईन ओरिजिन मधून जर पास होत असतील, ओके, तर इक्वेशन काय असतं रे, कोण सांगते मला? Homogeneous. ठीक आहे, ते कंबाईन झालं इक्वेशन होमोजिनियस. मला काय करायचं आहे की दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे ना अगोदर, हा. बरोबर. Yes. इक्वेशनच माहित नाही ना मला अजून त्या लाईनचे. मला अगोदर सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करावं लागतील रिक्वायर, आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मला होमोजिनियस इक्वेशन भेटणार इथं. आता माझा क्वेश्चन नाही कळला वाटतं तुम्हाला. माझा क्वेश्चन मी रिपीट करतो परत. इथं तुम्हाला स्लोप माहिती आहे आणि लाईन्स माझ्या ओरिजिन मधून पास झाल्या. मला सिंगल लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. ह्यात एक Y is equal to mx. y इज इक्वल टू mx. करेक्ट. ज्यावेळेस लाईन आपल्या ओरिजिन मधून पास होत असतात ना रे, त्यावेळेस लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx. मी लाईनचं इक्वेशन बोललो होतो, ठीक आहे. लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx. मग समजलं ना काय असतं इक्वेशन? इफ द लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन, y इज इक्वल टू mx असतं. हे झालेलं आहे आपलं, तुम्ही वाचत नाहीत. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर फर्स्ट लाईन काय येईल रे मग? Y is equal to 1 minus upon -1 M1 अपॉन m1 इंटू x. कारण इथं मी m च्या जागेवरती आपला स्लोप पुट केला. काय येतो? -1 अपॉन m1. करेक्ट. आता Yes. m1 ला ह्या बाजूला घ्या, म्हणजे काय होईल रे ते? m1y इज इक्वल टू -x, आणि -x ला परत लेफ्ट साईडला घ्या, तो होईल x प्लस m1y इज इक्वल टू 0. हे झालं माझं पहिल्या लाईनचं इक्वेशन. करेक्ट. नाव आता थोडंसं पेनचं कलर चेंज करतो मी इथं सेकंड लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी, ठीक आहे. हो. नाव इक्वेशन ऑफ रिक्वायर सेकंड लाईन. सांगा काय लिहू इक्वेशन? y इज इक्वल टू -1 upon m2 into x. m2 बरोबर. m2 ला घ्या इकडं. सो काय झाला? m2y इज इक्वल टू, इकडं कोण राहिलं? -x. -x ला पण घ्या लेफ्ट साईडला, x झाला प्लस m2y इज इक्वल टू
0. हे झालं बघा सेकंड लाईनचं इक्वेशन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं रे, बट जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. जॉईंट इक्वेशन म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो therefore combine equation is ठीक आहे ना. पहिलं इक्वेशन आहे x प्लस m1y, दुसरं आहे x प्लस m2y इज इक्वल टू 0. करा मल्टिप्लिकेशन. अगोदर x नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा रे. सो काय होईल, x नी x square मल्टिप्लाय x स्क्वेअर plus प्लस m2xy m1 plus m2 प्लस m1xy प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर का. अगोदर x नी मल्टिप्लाय केलं बघा पुढच्या ब्रॅकेटला. हा x इंटू x झाला x स्क्वेअर, x इंटू m2y झाला m2xy, त्यानंतर m1y ने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, m1y इंटू x झाला m1xy, आणि m1 m2 y इंटू y काय झाला y स्क्वेअर. कळली ही सगळ्यांना स्टेप, कळली कर सगळ्यांना ही स्टेप. yes sir. ओके. आता मला सांगा या दोघांमधून काय कॉमन निघेल रे. x y एक्स वाय कॉमन निघेल. एक्स स्क्वेअर प्लस असं लिहू का मी इथं मग आतमध्ये m1 प्लस m2, कारण इथं m1 राहतो इथं m2 राहतो, एक्स वाय तुम्ही कॉमन काढलाय, प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, याला मी ब्रॅकेट बॉक्स करतो. इम्पॉर्टंट आहे हे, कारण ज्यावेळेस तुम्हाला हा क्वेश्चन थ्री पेपरला येणार आहे. ओके, तुम्ही मला सांगा इथपासून बरं करा, कुठपासून, हे बघ ह्या पॉईंटपासून नाव इथून जे मी स्टार्ट केलं ना इथपासून तर ह्या इक्वेशन पर्यंत एवढं इक्वेशन जर सोडलं, कोणतं जे इक्वेशन गिवन होतं इथं, मी बाकी काही प्रॉब्लेमचा काही डेटा वापरला का रे इथं, म्हणजे काय होईल ज्यावेळेस तुम्हाला इथं सेकंड एक्झाम्पल मी देणार आहे त्यावेळेस फक्त इक्वेशन चेंज होईल. ह्या लाईन्स वगैरे जे लिहिलं मी की स्लोप ऑफ रिक्वायर फर्स्ट लाईन, स्लोप ऑफ रिक्वायर सेकंड लाईन, इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन, इक्वेशन ऑफ सेकंड लाईन, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे होमोजिनियस इक्वेशन, इथपर्यंत काही चेंज होईल करे नाही. स्टार केल्यापासून तर इथपर्यंत काही चेंज होणार नाही. सो प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एवढे स्टेप्स तुमचे रिपीट होणार आहेत, येतं लक्षात. आणि ह्या स्टार Yes, sir. केल्याच्या वरती जे लिहिलेलं आहे बघा मी, ते तर प्रॉब्लेमवर डिपेंड आहे, तुम्हाला येत आहे सम ऑफ स्लोप्स, प्रोडक्ट ऑफ स्लोप्स, बरोबर. ओके, आता मग ही इक्वेशन मध्ये काय करायचंय, फक्त हे बघा रे, इथं तुम्हाला m1 प्लस m2 दिसतोय, आणि इथं m1 इंटू m2 दिसतोय, आणि m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 मी ऑलरेडी इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये काढून ठेवलेलं दिसतंय का. हा बघा 8/3 आणि हा 5/3. ओके, Yes. बस तेवढ्या व्हॅल्यू पुट करणार आहे मी आता. सो मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. ओके, फायनल इक्वेशन समजलं काय आलेलं आहे, त्याला बॉक्स केला मी. एक्स स्क्वेअर आहे आधी, सो लिहा एक्स स्क्वेअर प्लस प्लसच्या पुढं काय रे, m1 8/3 हा m1 प्लस m2, आणि m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती आपली 8/3. 8/3 करेक्ट, 8/3 xy into x y प्लस, आता प्लस 5/3 5/3 ओके m1 इंटू m2 y स्क्वेअर, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू आहे 5/3, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू आहे 5/3 इंटू y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो देअरफॉर कशाने मल्टिप्लाय करू थ्रू आउट, 3 ने. 3 ने हा म्हणजे इथलचा 3 कॅन्सल होईल, आणि इथं 3 ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय होईल बघा, 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 8/3 xy 8/3 इंटू 3, into x आणि इथं 5/3 y स्क्वेअर इंटू 3 इज इक्वल टू 0. त्याच्यामुळं काय झालं, इथलचा 3 कॅन्सल, 3 कॅन्सल, फायनल आन्सर काय येईल रे, 3x square 3x स्क्वेअर plus plus 8xy 8xy plus 5y² प्लस y 5y स्क्वेअर इज इक्वल square. टू 0. दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर. ओके, आता मी परत क्वेश्चन कडे येतो रे. आपला क्वेश्चन काय होता हा, म्हणजे इक्वेशन काय दिलं होतं, क्वेश्चन तुम्हाला काय आलाय ना, पेअर ऑफ लाईन्स आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे, आणि परपेंडिक्युलर आहे. इक्वेशन काय होतं बघा रे, 5x स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर. हा 5x स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा माझा क्वेश्चन होता, आणि आन्सर काय आलाय
काय झालं एक्झॅक्टली सांगा बरं तुम्ही मला, तुम्हीच एक्सप्लेन करा. एक्स वाय चे कोइफिशियंट चेंज झाले. फक्त करेक्ट, एक्स वाय चे कोइफिशियंट चेंज झाले आणि आणखीन काय चेंज झालं रे? मिडल टर्मचं साइन चेंज झालं. व्हेरी गुड. मिडल टर्मचं काय चेंज होत असतं? साइन. साइन. काय करायचं समजलं ना? मग आता अशी जर कंडिशन आली की लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि परपेंडिक्युलर आहे होमोजिनियस इक्वेशनला, करेक्ट, तर तुमचे एक्स वाय चे काय चेंज होणार आहेत? एक्स वाय चे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर चे कोइफिशियंट चेंज होत आहेत आणि मिडल टर्मचं साइन चेंज होत आहे. म्हणजे आन्सर काय येईल? हे 3x स्क्वेअर मायनसचं प्लस झालं 8xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजली की हिंट सगळ्यांना? हिंट समजली का रे? यस सर. ओके. आता याच्याच टाईप सारखे मी तुम्हाला एक 2-3 क्वेश्चन देतो ॲज अ होमवर्क. ओके, आणि तुम्ही हिंट वापरून मला लगेच सांगा आन्सर काय असतील त्यांचे, नाही करे? ठीक आहे. ओके, पहिला क्वेश्चन असा दिलाय त्यांनी 5x स्क्वेअर. हेच बरं का रे, क्वेश्चन तोच आहे, फक्त मी इक्वेशन चेंज करून राहिलो. एक 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला सांगा याचा आन्सर काय येईल? 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस 5x स्क्वेअर. प्लस विथ साइन घेताय ना तुम्ही? हे बघा, इथं -3 आहे. ज्यावेळेस तुम्ही टर्म चेंज करणार आहे ना, विथ साइन घ्यायचं. बघा -3 इकडे आला म्हणजे -3x स्क्वेअर. मायनस याचं 3 साइन स्क्वेअर चेंज झालं, मिडलचं साइन चेंज केलं, -2xy आणि +5 तिकडे गेला, सो +5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0. बरोबर. बट ऑलवेज लक्षात ठेवा, पहिली टर्म आपली ऑलवेज काय असती रे? पॉझिटिव्ह. सो याला मी पॉझिटिव्ह. मायनसनी मल्टिप्लाय केला. मायनसनी मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येईल माझं? 3x स्क्वेअर. 3x मायनसनी स्क्वेअर मल्टिप्लाय केल्यावर मायनसचे प्लस होऊन जातात, प्लसचे मायनस. सो 3x स्क्वेअर प्लस प्लस 2xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0. झालंय आन्सर. हे आन्सर असणार आहे तुमचं. फक्त तुम्हाला त्या थेरोटिकल मेथडनी काढायचं आहे. ओके, चला घ्या सेकंड. एक मिनिट. सेकंड एक्झाम्पल होमवर्क साठी. एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा याचा आन्सर काय असेल मग? अगोदर चेंज करून सांगा. -5 इकडे आला, -5x स्क्वेअर, याचं साइन चेंज झालं, -4xy आणि 1 तिकडे गेला म्हणजे +y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा इकडचा 1 तिकडे जाईल. आता करा मायनसने मल्टिप्लाय म्हणजे काय येईल? 5x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 5 स्क्वेअर इज इक्वल टू 0. सगळ्यांना कळतं ना रे कसं वापरतोय मी ट्रिक? येस सर. सगळ्यांना कळतं येणार रे? ठीक आहे. ओके, पुढचं 2x स्क्वेअर मायनस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता तुम्ही वापरून ट्रिक आन्सर काढा. मी एक्झाम्पल देऊन टाकतो सगळे. एक्स स्क्वेअर प्लस xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. नंबर 5 इथे मायनस xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि नंबर 6 3x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. ओके, समजलं का सगळ्यांना लेक्चर? येस सर. ओके, गुड. कोण कोण प्रेझेंट आहे आज? मग आदिती लबडे, ओके, अनिकेत उमाडे न्यू आहे मेंबर कालपासून, अंजली येवले, स्नेहा उदाबन, साक्षी गिरवले, भक्ती, हर्षल शेळके, गणेश दगडे, अक्षदा, मी स्वतः, प्रतीक्षा, प्रेम गाडेकर, राणी गीते, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबले, तन्वी तोंडमल, सार्थक पाटेकर, सार्थक वाघमोडे, जान्हवी चोर, सिद्धी लबडे, श्रावणी सुपेकर.
ओके, स्वप्नील पठाडे पठाडे म्हणून न्यू जॉईन वाटतं ना स्वप्नील? हो. ओके, कुठून जॉईन आहेत आपण? नेवासा. हा, नेवासा तालुका तालुका नेवासा. राहता म्हणला होय तू? ओके, राहता अच्छा, हा. नेवासा नेवासा. नेवासा का? ओके ओके ओके, हा. माझा पण तालुका नेवासा. हम्म. स्वप्नील, त्यानंतर तनुजा, वैशाली मुठे, ओके, म्हणजे हे अजक्ता मुठे ना. त्यानंतर आपली वैष्णवी पेरे, वर्षा गुले, विजय मुठे म्हणजे चंचल ना, चंचल मुठे, नाही sir, प्रतीक्षा मुठे. प्रतीक्षा मुठे, अच्छा. विजय मुठे म्हणजे प्रतीक्षा मुठे आणि वैशाली मुठे ती चंचल का? हो हो सर. sir. ओके ओके, चालेल. त्यानंतर अनुष्का आणि व्यंकटेश पवार. चलो ठीक आहे, थांबूया मग. सगळ्यांना समजलं Good night लेक्चर आजचं? sir.